स्त्रीची वासना ती तशी नव्हती, अजिबात नव्हती. पण नक्की काय झालं असेल तिच्यासोबत? 6 महिने उलटून गेले तरी उत्तर सापडतच नाहीये मला. मी मयंक. 9 वर्षापूर्वी जान्हवीशी लग्न झालं. जान्हवी खूप गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुलगी. एक भाऊ आणि आई वडील असं कुटुंब. पण जान्हवी ही हॉस्टेलमध्येच वाढलेली होती. तिला तिच्या आईवडिलांची माया कधी मिळाली नव्हती. तरीही जान्हवी फार बडबड्या स्वभावाची होती आणि मी खूप कमी बोलणारा माणूस होतो. खूप करिअर ओरिएंटेड होतो किंबहुना आहे. माझं बालपण पण असंच गरिबीत गेलं. 10 बाय 10च्या घरात. त्यात 3 बहिणी. आजूबाजूला सततचा गोंधळ. त्यामुळे अभ्यासात मनच लागत नसे. त्यात घरची गरिबी असूनही आईवडिलांनी कधीच वाऱ्यावर सोडलं नाही. सर्व मुलांना उच्च शिक्षण दिलं. पुढे हळूहळू आमची परिस्थिती सुधारली. मी 1 BHKचं मोठं घर घेतलं. गरिबी काय असते हे खूप जवळून बघितल्यामुळे गरीब लोकांना मदत करायचं हेच आयुष्यात ठरवलं होतं. घरात लग्नाचा विचार होऊ लागला. पहिलं स्थळ जान्हवीचं आलं आणि वाटलं एका गरीब मुलीचं आयुष्य उभं राहील. तिला आईवडिलांची माया मिळाली. त्यात ती धीट, हजरजबाबी होती. म्हटलं मी नाही, पण ही बोलून चालून सगळीच माझी नाती घट्ट अजून घट्ट बांधून ठेवेल. मी लगेच जास्त विचार न करता होकार देऊन टाकला. तसंही आई म्हणेल ते सगळं बरोबरच असणार आणि आईला ती पसंत होती. मग मी पण खुश होतो. जान्हवीची परिस्थिती नसल्यामुळे धुमधडाक्यात लग्न करायची इच्छा असतानाही आम्ही मंदिरात लग्न केलं. स्वतःचा उद्योग असल्यामुळे तो उद्योग पुढे नेण्यासाठी मी दिवसरात्र एक करत होतो. आईचा माझ्यावर खूप विश्वास होता. तो मला कधीच तोडायचा नव्हता. आणि जान्हवी घरात आली. भराभर तिने सर्वांची मनं जिंकून घेतली. कधी तिच्या गोड बोलण्याने, कधी आपुलकीने, कधी हाताच्या स्वयंपाकामुळे तिच्या घरात खूप लाड व्हायला लागले. ती सर्व नंदांची लाडकी झाली होती. कारण तिने कधीच नंदांना नवऱ्याच्या बहिणी म्हणून वागणूक दिलीच नव्हती. तिने सख्ख्या बहिणी पलीकडे जाऊन स्वतःच्या पोटच्या मुलीप्रमाणे त्यांना माया लावली होती. लग्न होऊन वर्ष पण उलटले नव्हते तरी इतका जीव लावणं, समजूतदारपणा दाखवणं सगळ्यांना हवंहवंसं वाटायला लागलं होतं. ह्या 9 वर्षात आमच्या घरात 2 राजकुमारांचं आगमन झालं. घर अगदी आनंदाने उजळून निघालं होतं. तिचे या घरात कोणी जास्त लाड केले असतील तर ते माझ्या आईबाबांनी. मुली लग्न करून लांब गेलेल्या. मग मुलीचं सगळं प्रेम तिलाच मिळायचं. तिच्या सगळ्या इच्छा अपेक्षाही दोघं पूर्ण करायची. ती म्हणेल तेच जेवण घरात बनायचं. लग्नानंतरही ड्रेस, साडी, शॉर्ट्स तिला आवडेल ते वापरण्याची मुभा दिली होती. अगदी ती 2 मुलांची आई असूनही तिला पुढे शिकायची आवड होती. ती सुद्धा पूर्ण केली. म्हणजे या 9 वर्षाच्या प्रवासात तिला एका अर्थी दुसरं माहेरच मिळालं होतं. जिथे की आता सख्ख्या मुली आणि मुलासाठी पण जितकी जागा नव्हती तितकी जान्हवीसाठी होती. पण सगळंच होत्याचं नव्हतं झालं. एक दिवस अचानक काहीतरी काम आहे असं सांगून जान्हवी घरातून गेली. ती परत न येण्यासाठीच. तिला खूप शोधलं. काळजी पण तितकीच वाटत होती की कुठं चुकली, न सांगता कुठे असेल, सुरक्षित असेल की नाही असे बरेच प्रश्न सतावत होते. तिच्या विना माझी दोन्ही मुलं कासावीस झाली होती. पण त्या दिवशी मी सगळंच हरलो. ज्या दिवशी मला समजलं की जान्हवी मला सोडून एका दुसऱ्या पुरुषाकडे गेली, ती सुद्धा कायमची. 1 मिनिट मोठा धक्काच बसला मला, माझ्यापेक्षा माझ्या आईबाबांना. आईने गर्भात मला 9 महिने स्थान दिलं होतं. पण तिला 9 वर्ष, 9 जन्म ते सगळं झिडकारून धुडकावून ती गेली होती. आज 6 महिने पूर्ण झाले. जान्हवी आजही त्या परक्या पुरुषासोबतच आहे. पण मी आजही तिथेच एकटा संसार उभा आहे. खूप मोठा घाव जो की ना मलम लावून बरा झाला ना सगळ्या जवळच्या लोकांनी फुंकर मारल्याने. पण हो, आजही मला एक समाधान आहे की मी जन्माला येऊन एक चांगला मुलगा झालो, एक चांगला नवरा झालो, त्याहून एक मोठा चांगला वडील. मी ह्यापैकी एकाही नात्याला धोका दिला नाही. प्रामाणिक न्याय प्रत्येक नात्याला दिला. आज मी माझ्या बछड्यांची आईसुद्धा झालोय आणि बाप पण. छातीत पाळणा नाही पण मर्दांगीचा दम आहे. आईसारखे नाजूक हात नाहीत पण त्यांना आयुष्यभर ह्याचं हातावर मोठं करण्याची ताकद जरूर आहे. कोण म्हणतं पुरुषच वासनाधंद असतो, बाई नसते. बाई स्वार्थी असते. सगळ्याच नाही, जान्हवीसारख्या काहीच ज्यांना अपेक्षेपेक्षा जास्त मिळालेलं असतं. माझ्या बहिणींनी त्यांच्या संसार जगवले, फुलवले, तेही जान्हवीसारख्या फुलांच्या घड्यात नाही तर गरिबीत. पण जान्हवी जिवंतपणे पोरकं करून गेली माझ्या पिल्लांना. जी माणूस नाही
जर माझ्या हातात माझी 2 चिमुकली मुलं नसती तर मी जान्हवीला संपून काढलं असतं. सगळं जीवन जेलमध्ये. जी माणूस नाही होऊ शकत तिला माणूस म्हणून त्याचा वेश परिधान करून जगायचा काय अधिकार आहे? पुरुषात लपलेली संस्कारी स्त्री जेव्हा बाहेर येते तेव्हा घराचं सोनं होतं. पण बाईमधला नको असलेला पुरुषार्थ जेव्हा बाहेर येतो ना, तेव्हा एकाची नाही तर करोडो लोकांची जिंदगी बर्बाद होते. पण आजही हा मयंक त्या प्रत्येक पुरुषाकडून उत्तर मागतोय की आज मी जान्हवीसोबत काय करायला हवं. तिला सोडचिठ्ठी द्यावी की तिला ज्या हाताने फुलासारखं जपलं त्याच हाताला दगड बनवून तिचा जीव घ्यावा. आणि प्रत्येक त्या स्त्रीला पण हाच प्रश्न विचारावासा वाटतोय की मी बाईसारखं बनून गप्प बसावं की स्त्रीसाठी बनलेल्या सर्व कायद्यांच्या विरोधात एक युद्ध पुकारावं. त्या पुरुषाला दोष द्यावा ज्याने माझ्या जान्हवीला माझ्यापासून दूर केलं, की जान्हवीला दोष द्यावा की तिने हा संसाराचा सारीपाट अर्ध्यावर सोडला. असो, हीच ती वेळ आहे. मी पुरुषाला सिद्ध करणार. प्रत्येक वेळी पुरुषच चुकीचा नसतो. संसार टिकायला श्रीमंती शरीर नाही तर फक्त एकमेकांबद्दलचा आदर महत्त्वाचा असतो. ते जान्हवीला समजेल तोपर्यंत वेळ गेलेली असेल. समाप्त. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.